झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दोघे अंतरा त्यांच्या रूमवर काहीतरी गडबड आहे। सगळं तर जागच्या जागी आहे। नाही पण असं होणार नाही, यांनी काहीतरी नक्कीच केलंय। उफ्स. जय लता त्यांची का? प्रिय अंतराई, लीलाने तुम्हाला फसवलंय। तिने हे घर तिचंच आहे अशी ओळख तुम्हाला करून दिलीये खरी, पण हे घर तुमचं आहे। तुमचे एजंटशी लग्न झालंय। लीलाने मुद्दाम तुमच्यापासून हे सगळे लपवून ठेवलंय, कारण तिला तुम्ही या घरात नको आहात। या घरातल्या तुमच्या वेलविशर। बरं झालं ही चिठ्ठी अंतरा त्यांच्या हाती लागली नाही, त्यांना पुन्हा अटॅक आला असता। मला लक्ष्मी आणि सरस्वतीवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे। काय बोलतोयस तू अभिराम? मला तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाहीये। तू तू बोल माझ्या बरोबर, तू काहीतरी बोल, पण बोल प्लीज। आजी, बसा सावकाश। आजी, कुठल्या विचारात होतात? पडला असतात ना? मन शांत नाहीये बाळा, सतत विचार विचार विचार, काळजी संपत नाहीये। यासाठी माझ्याकडे एक चांगला उपाय आहे। मी मंदिरात चालले, येता माझ्यासोबत? आजी, तिथे गेलं ना की सगळ्या चिंता काळजी मिटते, मन शांत होतं। नाही ना मिटवत आहे तो काळजी, नाही शांत करत आहे तो। पण लढण्याचं बळ देतो ना, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो ना। आजी, जेव्हा आपली काळजी कमी होत नसेल, ती मिटत नसेल ना, तर समजून घ्यावं की आपण नेमकं चुकीच्या गोष्टीची काळजी करतोय। हे मला
मला कोणीतरी सांगितलं होतं. कोणी कोणी ते ते नाही आठवत आहे. हे वाक्य तर मीच म्हणाले होते. चल आपण जाऊया मंदिरात. मी येते. चला. हॅलो लताताई बोला. अहो ऍक्च्युली ना आज सकाळी मी जेव्हा अंतराला भेटायला आले ना तेव्हा माझी पर्स ना अंतराच्या रूम मध्येच राहिली आहे. हो, नाही बघितली मी पर्स, पण लता ते त्या गोंधळात ना तुम्हाला मी काही फोनच नाही केला. पण काळजी करू नका, पर्स ठेवली मी अंतरा त्यांच्या खोलीत. अहो ती पर्स अंतराच्या हाती लागता कामा नाही. त्यात ना एक डायरी आहे. त्यात सरोजिनी मॅडमनी मला अंतराच्या नावाने एक चेक दिलाय. काय? जर तो चेक तिने पाहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. बरं ठीक आहे मी बघते. अंतराताई, बोल लीला. अंतराताई, लताताईंचं राहिलंय ना, त्यांनी फोन केला होता मला. हो अगं, मी आत्ताच बघितलं. उद्या मी देऊन येते. उद्या कशाला? म्हणजे त्यांचा फोन आला होता मला. त्यांनी पाठवलंय कोणाला तरी बॅग घ्यायला. मी देऊन येते. लीला, मी देते ना जाऊन. राहू दे. अंतराताई, तुम्ही दमला असाल, सकाळपासून बाहेर पण होतात. आराम करा, मी देते ना. आले. बर. वाटलं होतं एकदा का आपल्या अंतराई आपल्या घरात आल्या की ते लीला पुराण कायमचं बंद होईल. पण कसलं काय, एजे आणि आजी अजूनही त्या लीलाच्याच प्रेमात आहेत आणि तिच्या पायी अंतराईंना घरापासून दूर करायला निघालेत. दुर्गा, तू काळजी करू नकोस. आजी लीलापासून लांब होण्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅनिंग आहे. काय प्लॅन? कसलं प्लॅनिंग चाललंय किशोर? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज